मी बिज्जू संगप्पा प्रधाने प्रभाग क्रमांक 5D या प्रभागातून माझी उमेदवारी भरलेली होती आणि भारतीय जनता पार्टीने माझ्यावरती विश्वास ठेवून मी केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून जे काम केलं होतं त्या कामाची पावती म्हणून भारतीय जनता पार्टीने मला आज या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली। त्याचबरोबर मी प्रभागामध्ये सातत्याने अहोरात्र जनतेची जी मूलभूत सुविधा असतील त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जे काही अनेक मी प्रयत्न केले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याशी जे माझा मतदारांचा असलेला संपर्क या कारणामुळे सुद्धा मला पार्टीने माझा विचार केला आणि मी पार्टीला सुद्धा धन्यवाद देईल की तुम्ही आमच्या वर दाखवलेला असेल मंदाकिनी तोडकरीवर दाखवलेला जो विश्वास असेल त्याला आम्ही कधीही कमी पडणार नाही। येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहू। मतदारांना एवढंच आव्हान करेन की गेल्या अनेक वर्षापासून मी 2012-17 जरी निवडणूक लढली असली मी मागच्या वेळेला सुद्धा फक्त 84 मतांना पराभूत झालो होतो, परंतु जनतेच्या मी ज्या दिवशी पराभूत झालो त्या दिवसापासून आज तगायत मी जनतेचा माझी नाव कायमस्वरूपी त्यांच्याशी राहिलेली आहे आणि मी त्यांच्याशी सातत्याने संपर्कात असल्यामुळं त्यांच्या केलेल्या कामामुळं किंवा रात्री बेरात्री कुठल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल कुठली त्यांची वैयक्तिक अडचण असेल अनेक सरकारी शासकीय योजना आम्ही पुरवण्याच्या माझ्या किंवा माझ्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला आम्ही त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करेन की जो तुमच्या हक्याला ओ देणार आहे अशा उमेदवाराला आपण सुज्ञ मतदारांनी मतदार करतील एवढेच मी विनंती मतदारांना करेन। देवेंद्र कोटेले तुम्हाला सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला असं म्हणायचं मला भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष असतील या शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक असतील मध्यचे आमदार देवेंद्रदादा कोटे असतील त्याचबरोबर सुभाष बापू देशमुख असतील त्याचबरोबर शहरातले सर्व पदाधिकारी असेल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील या सर्वांनीच मला या ठिकाणी मदत केलेली आहे आणि मी त्यांचे सुद्धा सगळ्यांचे आभार मानेन। सुरेश तोडकरी प्रभाग क्रमांक 5 या प्रभागातून आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केला होता। आज निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तो आमचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अर्ज वैध ठरलेला आहे। गेली अनेक वर्ष झालं मी 2012 ते 17च्या त्यावेळेस स्वतः नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे। प्रत्येकाच्या घरात पोहोचण्याचं काम केलेलं आहे। रस्ता दिवाबत्ती असेल ड्रेनेज असेल अंतर्गत गटारे असेल किंवा हे सगळे काम मी 2012च्या वेळेस पूर्ण केलेले आहेत। पण आता ज्या वैयक्तिक महिलांच्या असतील किंवा सगळ्यांच्या गरजा ज्या असतील मी शासनाचा जो शासकीय जो लाभ असतो तो प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो। गेली अनेक वर्ष झालं आम्ही सातत्याने काम करत आहोत। आताच्या सुरुवातीची 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की महिला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही गेले 1700 ते 1800 फॉर्म लोकांचे महिलांचे भरलेले होते। उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून आम्ही 1000 फॉर्म 1000 लोकांना गॅस कनेक्शन मिळवून देण्याचं काम केलेलं आहे। श्रावणबाळ योजना असेल संजय गांधी योजना असेल महाराष्ट्र कामगार योजनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाच्या घरात तळागाळापर्यंत पोहोचण्याचं आम्ही काम केलेलं आहे आणि आमचा मतदार जो म्हणजे सुशिक्षित लोक आहेत सगळे स्टँडर्डनेस लोक आहेत पण त्यांना कळतं बाबा आताच उमेदवार आपल्याकडे काम करतो कोणी आपल्या घरापर्यंत पोहोचतो कोण आहेत। आताच अण्णांनी सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक कामं तर होतच असतात परंतु त्यांच्या वैयक्तिक कामामध्ये जो उमेदवार त्यांना रात्रंदिवस जेव्हा त्यांच्या अडचणीमध्ये भेटतो त्या उमेदवाराला ती नक्कीच उमेदवार देणार आहेत। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो विश्वास पाटील माझ्यावर दाखवला आहे त्या विश्वासाला आम्ही नक्कीच सार्थ करून दाखवूया आणि जनतेला एकच आव्हान असेल की आम्ही आणि बिजवांना आम्ही तुमच्या रात्रंदिवस तुमच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम करतोय किंवा येतोय तुमच्या कामाला आम्ही अखेर तुमच्या ओ म्हणणार आहे। तर तुम्ही आता संधी आम्हाला दिली तर तुमची 5 वर्ष वाकरण्याची संधी आम्हाला द्यावी एवढंच मतदारांना आव्हान असेल माझं।